आज आपण सोबत 10 मिनिट अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. नमस्ते, स्वानंदम मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. आपल्याला आरामदायक असेल अशा आसनात बसावे. पाठीचा कणा ताठ असेल. खांद्यांना मागच्या बाजूस रोल करावे. डाव्या हाताची चिन मुद्रा करावी. पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना स्पर्श करावा आणि डावा हात मांडीवर. उजव्या हाताची विष्णू मुद्रा करावी. दुसरा व तिसरा बोट अंगठ्याच्या बेसला लावावा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी. सर्वात प्रथम डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा. डाव्या नाकपुडीला बंद करावी व उजव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यावा. उजव्या नाकपुडीला बंद करावी व डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा. डोळे बंद करावे व पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. पुन्हा उजव्या नाकपुडीने सोडावा. पुन्हा उजवीकडून घ्यावा. डाव्या नाकपुडीतून सोडावा. अशाच पद्धतीने कंटिन्यू करत राहा. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. श्वासावर कोणत्याही प्रकारचे बंधन नको. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अनुलोम विलोम प्राणायाम करण्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. डावी नाकपुडी म्हणजे इडा नाडी व उजवी नाकपुडी म्हणजे पिंगला नाडी. या नाड्यांना संतुलित ठेवण्याचे काम या प्राणायामामुळे होते. त्यामुळे शरीरातील 72,000 नाड्यांचे शुद्धीकरण होते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. दोन्ही भुवयांमधील असणारे आज्ञाचक्र सक्रिय होण्यास मदत होते. त्यामुळे विचारांमध्ये शुद्धता येते. रक्तप्रवाह सुधारतो. मन अतिशय शांत होते. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. पाठीचा कणा जितका शक्य असेल तेवढा ताठ ठेवा. जर शक्य नसेल तर भिंतीचा आधारही तुम्ही घेऊ शकता. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार सोडायचा आहे. जर सकाळच्या शुद्ध वातावरणात
अनुलोम विलोमचा सराव रोज 5 ते 10 मिनिट केल्या तर मन अतिशय शांत होते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढल्यामुळे आपले शरीर दिवसभर सक्रिय राहते व अनेक कामे करण्यास तयारही होते. ज्याप्रमाणे शरीराला शारीरिक क्रियांसाठी योग करण्याची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला शुद्ध करण्यासाठी प्राणायाम, ध्यान करण्याची गरज असते. प्राणायाम, ध्यान यामुळे मनाचे शुद्धीकरण होते आणि हे शुद्धीकरण करण्याचे काम अनुलोम विलोम प्राणायामामुळे खूप चांगल्या पद्धतीचे होते. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. खूप छान. कंटिन्यू करत रहा. शरीरातील प्रत्येक पेशीला चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन पुरवला जातो आणि त्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. मनातील विचार कमी होतात. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास, येणारा श्वास, जाणारा श्वास. यामुळे आपले एकाग्रताही वाढते. मन अतिशय शांत होते. डोळ्यांचे तेजही सुधारते. असे एक ना अनेक शारीरिक फायदे अनुलोम विलोमचे असल्यामुळे कमीत कमी रोज 10 मिनिट हा प्राणायाम आपण केलाच पाहिजे. श्वासावर लक्ष असू द्या. शक्य असेल तर डोळे बंदच ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप छान. कंटिन्यू करत रहा. शेवटचा 1 मिनिट. ज्या नाकपुडीने आपण सुरुवात करतो, डाव्या नाकपुडीतून, त्याच नाकपुडीतून श्वास सोडत आपल्याला ही सायकल पूर्ण करायची आहे. खूप छान.
आता डाव्या नाकपुडीतून श्वास सोडावा व हळूवार त्याच स्थितीत थांबावे. आपल्या शरीरात काय बदल झाले आहेत हे पहावेत. मन अतिशय शांत झाले असेल. आता दोन्ही हात एकमेकांवर घासा. हळूवार डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. हरिओम.